गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॉक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। देशातील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून यावर्षी देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे। त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे। हवामान विभागाने आज नैऋत्य मान्सून 2026चा पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला। भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर एम मोहपात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये 92% पाऊस पडू शकतो, म्हणजेच यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार यंदा देशामध्ये सरासरीपेक्षा 92% पाऊस पडण्याचा अंदाज आहे। जेव्हा हवामान विभाग 90 ते 95% पावसाचा अंदाज वर्तवतो तेव्हा देशात कमी पाऊस पडण्याचा अंदाज असतो। यावर्षी 92% पावसाचा अंदाज आहे, म्हणजेच पाऊस कमी पडणार आहे। यावर्षी मान्सूनवर एल निनोचा प्रभाव दिसू शकतो, त्यामुळे पाऊस कमी पडू शकतो आणि तीव्र उष्णता जाणवू शकते। एप्रिल ते जून या कालावधीमध्ये एल निनो दक्षिणी तोलन तटस्थ स्थितीत राहण्याची शक्यता आहे। जून नंतर मान्सून हंगामामध्ये एल निनोचा तीव्र स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे जून नंतर मान्सून काहीसा कमकुवत राहू शकतो, यामुळे देशात पाऊस कमी पडू शकतो। एप्रिल ते जून या कालावधीत परिस्थिती सामान्य राहील, पण त्यानंतर मान्सून दरम्यान एल निनो सक्रिय होण्याची शक्यता आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात देखील सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे। महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या ठिकाणी सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी चिंतेत आला असून तर ईशान्य भारत, उत्तर पश्चिम भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भागांमध्ये यंदा सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। महत्त्वाचे म्हणजेच दक्षिण पश्चिम मान्सूनसाठी यंदा अनुकूल परिस्थिती असून मान्सून वेळेवर दाखल होण्याची शक्यता आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।